नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव प्रायोजित ई वर्गामध्ये मी मराठी विषय प्राध्यापक अशोक सूर्यवंशी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेली 7 तासापासून आपण वीरांना सलामी हा गद्य आपण अभ्यासत आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई. या पर्यटनासाठी एक हौस म्हणून किंवा मजा म्हणून त्या ठिकाणी पर्यटन न करता देशसेवेसाठी समर्पित भावनेने आपले प्राणपणा लावून सीमेचे रक्षण करणारे जे सैन्य आहे त्यांच्या समवेत पर्यटनाचा आनंद त्या घेत आहेत आणि सैनिकांप्रती असलेली आत्मीयता ही त्यांच्या या पर्यटनातून दिसून येत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा परिच्छेद. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात करगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा करगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूँगा. मेरा बड़ी होगा, मतलब मेरा साथी. लेकिन आपको करगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो यहाँ जरूर आना. बघा, लेखिकेचा प्रवास हा सुरू होता. प्रवासाचा आता शेवटचा टप्पा होता. लेखिका कारगिल मार्गे मग ती द्रासला जायला आता निघाली होती. आणि रस्त्यामध्येच कारगिलमध्ये शिरत असताना किंवा कारगिलमध्ये प्रवेश करत असताना जात असताना रस्त्याने तिला एक पूल लागला आणि त्या पुलावरती एक सैनिक भारतीय जवान हा तैनात होता. आणि लेखिकेच्या 4 गाड्यांचा ताफा चाललेला होता आणि त्या 4 गाड्यांची तपासणी करत असताना लेखिकेला त्या शिपायाबरोबर गप्पा मारण्याचा योग आला. आणि त्या शिपायाला ती म्हणाली आणि तो शिपाई लेखिकेला म्हणाला की काय, की कल आपको इसी रास्ते से वापस आना है. बघा, तो जवान लेखिकेला म्हणाला, तुम्हाला याच रस्त्याने पुन्हा वापस किंवा परत यायचं आहे. बढ़िया, कल फिर मिलेंगे. म्हणजे असं तो म्हणाला. आणि बघा, बढ़िया, लेखिकेलाही आनंद झाला. पुन्हा त्या सैनिकाला लेखिकेला भेटायला मिळणार होतं आणि आपण पुन्हा उद्या भेटू असं ती म्हणाली. नहीं, कल मैं नहीं रहूँगा. त्यावर तो सैनिक लेखिकेला म्हणाला की मी उद्या तुम्हाला भेटू शकत नाही, कारण मेरा बडी होगा. मेरा बडी म्हणजे कारण माझा दुसरा साथीदार जो काही आहे त्याची उद्या इथं राहण्याची वेळ आहे किंवा त्याची ड्युटीची वेळ उद्या त्याची असणार आहे, मला सुट्टी ही असणार आहे, असं तो लेखिकेला म्हणाला. लेकिन आपको करगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो यहाँ जरूर आना. आणि लेखिकेला तो म्हणतोय आवर्जून की काय, की कारगिलमध्ये जर तुम्हाला कशाची गरज पडत असेल, कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर तुम्ही काय करा, या ठिकाणी बिनधास्त या, जरूर इथं तुम्ही या, असं तो म्हणाला. पुढचा परिच्छेद बघा विद्यार्थी मित्रांनो. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे, तू परत आलास, या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. बघा, दुसऱ्या दिवशी लेखिका त्याच रस्त्याने परत येत होत्या. सर्व कार्यक्रम सैनिकांना भेटून त्या ठिकाणी कारगिलहून परत निघालेले होत्या. आपला कार्यक्रम जवळजवळ संध्याकाळपर्यंत आटपून लेखिका संध्याकाळी त्या पुलावर कालच्या ज्या ठिकाणी सैनिक तो भेटला होता त्याच पुलावर लेखिका आता संध्याकाळी येऊन पोहोचलेल्या होत्या. तर तोच बच्चा उभा होता. तर लेखिका म्हणतात तोच सैनिक तिथं ड्युटी करताना तिला दिसला किंवा आपलं कर्तव्य
बजावताना लेखिकेला दिसला आणि लेखिका, अरे तू परत आलास? लेखिकेने त्याला उलट प्रश्न विचारला की काय, की तू इथं परत आलास? या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला. जेव्हा लेखिकेने विचारलं की तू परत आलास, यावर लेखिकेच्या प्रश्नात ऐकून तो शिपाई हसायला लागला आणि लेखिकेला हसता हसताच त्यानं उत्तर दिलं, मैं गया ही कहा था, मी गेलोच कुठं होतो असं तो म्हणतो. मेरा बडी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ. माझा जो काही साथीदार आहे तो काय आहे, आजारी असल्यामुळे मलाच इथं कर्तव्य बजावण्यासाठी म्हणजे ड्युटीला मलाच या ठिकाणी थांबावं लागलं असं तो लेखिकेला म्हणतो. जवळजवळ त्याला आता या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना किंवा कर्तव्य बजावत असताना जवळजवळ त्याला 36 तास त्या जवानाला त्या पुलाच्या परिसराची रक्षणाची जबाबदारी ही त्याच्यावरच होती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. 36 तास एकाच ठिकाणी या ठिकाणी राहणं ही सोपी गोष्ट नव्हे. हे केवळ आणि केवळ आपले भारतीय जवानच हे धैर्य त्या ठिकाणी आपलं दाखवू शकतात. पुढचा परिच्छेद बघा. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. तो हसून म्हणाला, मैडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यही खड़ा रहूँगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. बघा तो काय म्हणतोय लेखिकेला की काय, अरे तुझा बडी म्हणजे तुझा जो सहकारी आहे तो या ठिकाणी ड्युटीसाठी तुला सुट्टी देण्यासाठी जर नाही आला तर. आणि लेखिका मनोमन विचार करते, माझी 10 ते 5 ची जी काही वेळ आहे कामाची, त्या कामाच्या चौकटीत हे 36 तास कुठंच बसत नाही याची कल्पना त्यावेळी लेखिकेला आली. आणि लेखिका म्हणती, आपलं सर्वसामान्यांचं जीवन कसं असतं किंवा आपण देशाच्या अंतर्गत विविध भागामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे आपण काम करतो आहे ते काम आपण विशिष्ट वेळेतच करतो. त्यापेक्षा जास्त वेळ जर आपल्याला कामं सांगितलं गेलं तर आपल्याला नकोसं ते वाटतं. पण इथं सैनिक 36 तास एका ठिकाणी उभा राहून या ठिकाणी तो आपलं कर्तव्य बजावत आहे, देशसेवा तो करत आहे. या गोष्टीचा कुतूहल, आश्चर्य हे लेखिकेला वाटतं आणि तेच लेखिकेला त्या जवानाविषयी आत्मीयताही वाटताना आपल्याला दिसून येते. आणि बघा तो शिपाई काय म्हणतो लेखिकाला, मॅडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यही खड़ा रहूँगा. जोपर्यंत माझा सहकारी बरा होत नाही तोपर्यंत मी काय करणार, मी इथंच उभा राहून माझी ड्युटी, माझं कर्तव्य मी पार पाडणार आहे असं तो म्हणतो. चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे, म्हणजे आणखी 2 दिवस लागले तरी चालेल त्याला बरं होण्यासाठी, पण मी माझं कर्तव्य याच ठिकाणी बजावेल किंवा पूर्ण करेल असं तो शिपाई लेखिकेला म्हणतो. हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा. बघा लेखिकेने त्याला प्रश्न विचारला की काय, की हे इतक्या सहजतेनं तू कसं बोलतोस. बघा तो शिपाई प्रामाणिकपणे लेखिकेला सांगतो, देशाविषयी कर्तव्य बजावत असताना तो म्हणतो, माझा मित्र आजारी आहे, माझा सहकारी आजारी आहे, त्याला 2 दिवस लागले तरी मी या प्रदेशाची, या परिसराची रक्षणाची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि तो इतकं सहज कसं बोलतो. आणि तो 2 दिवस जरी आजारी असला तरी या परिसराची जबाबदारी मी एकटाच पार पाडील, ही जबाबदारी माझी आहे असं तो सैनिक लेखिकेला सांगतोय. आणि लेखिका म्हणतेस, तू एवढी ही गोष्ट साधी नाहीये पण तू एवढा सहज कसा बोलतोय. त्यावर तो या लेखिकेचा जो काही प्रश्न होता, लेखिका म्हणते, माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला. त्याने लेखिकेसमोर आपल्या डोक्याला हात लावला आणि लगेच तो म्हणाला लेखिकेला, क्षणाचाही विलंब न करता, सब कुछ आसान आहे, सगळं काही बाईसाहेब सगळं काही सोपं आहे असं तो म्हणतोय. मॅडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है.
सगळं काही सोपं आहे, फक्त या ठिकाणी आपल्या अंतःकरणात ही गोष्ट या ठिकाणी आपण टाकायची आहे, असं तो म्हणतोय. दिमाग में म्हणजे स्मरण आपल्याला ठेवायचं या गोष्टीचं की आपण कर्तव्य करत आहोत आणि कर्तव्य पार पाडत असताना किती कठीण प्रसंग आला तर त्याला आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे, असं तो लेखिकेला म्हणतो की मनात हा विचार या ठिकाणी आपण ठेवला पाहिजे. आणि प्रश्न पडायच्या आतच लेखिका म्हणते त्यानं उत्तर दिलेलं होतं. आणि हा जवान हा मुलगा अगदी 20-21 वर्षाचाच तो मुलगा होता. तर बघा, 20-21 वर्षाचा हा तरुण लेखिकेच्या मनामध्ये कसा भरलेला आहे आणि देशाप्रती त्याचा अभिमान स्वाभिमान या ठिकाणी कसा आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना तो या ठिकाणी मागे बघायलाही तयार नाही, आपली जीवाची पर्वा करायला तो तयार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला आपण बघू. धन्यवाद.